पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। साईटचा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर मंदिराच्या समोर, गुरुदेव नगर नजीक, सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर। श्री दत्तनगरी मध्ये आपणास उपलब्ध आहेत 50 फुटी डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सोय, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर शहरात ज्या भागात पारंपरिक मठांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, ज्या भागात वारकरी शिक्षण संस्था बालवारकऱ्यांना शिक्षण देतात, ज्या भागात दाटीवाटीची लोकवस्ती आहे, त्याच भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या अंबाबाई पटांगण येथील पाण्याच्या टाकीबाबत पंढरपूरचे भाजपचे माजी शहराध्यक्ष विक्रम शिरसाट यांनी एक धक्कादायक दावा केला असून एकीकडे नगरपालिका घरपट्टी पाणीपट्टी वसुलीसाठी मोहीम तीव्र करणार असल्याचं म्हटलं जात असताना दुसरीकडे ज्या पाण्याच्या टाकीतून पाणी पुरवठा केला जातो त्या टाकीवर झाकण नाही, या टाकीवर माणसाचे तुकडे पडलेले आढळून येतात, तसेच पाण्यात देखील किडे आळ्या झाल्या आहेत, टाकी अस्वच्छ आहे, मांसाचे तुकडे देखील आहेत असा आरोप विक्रम शिरसाट यांनी केलाय। पंढरपूर नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं तात्काळ याची गंभीर दखल घेणं गरजेचं झालं असून जर विक्रम शिरसाट करीत असलेल्या आरोपांमध्ये तथ्य निघालं तर पंढरपूरकरांच्या धार्मिक भावनांशी पंढरपूर नगरपालिका एक प्रकारे खेळच करीत आहे असंच म्हणावं लागेल। पाणीपट्टी घरपट्टी जुलमी पद्धतीने वसूल केलेली जात असताना जर ज्या लोकांनी पाणीपट्टी भरली नाही, घरपट्टी भरली नाही, अशा लोकांचे बॅनर छत्रपती चौकामध्ये लावण्याचे नगरपालिकेने आव्हान केलेले असतानाच दुसरीकडे आपल्या अंबाबाई पटांगण येथील पाण्याच्या टाकीच्या वरच्या भागाला वरच्या साईडला त्या पाण्याच्या टाकीला कुठल्याच प्रकारचे झाकण नाही, त्यात किडे मुंग्या आळ्या पडलेल्या, मांसाचे तुकडे पडलेले आहेत। अतिशय निष्काळजीपणा नगरपालिकेचा होत आहे। या प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो आणि या भागामध्ये अंबाबाई झोपडपट्टी असेल, व्यासनारायण झोपडपट्टी असेल, लकुबाई झोपडपट्टी असेल, जुनीपेठ हा सर्व अण्णाभाऊ साठे नगर असेल, सर्व झोपडपट्टी भाग आहे। या भागात पाणी अतिशय खराब येत आहे, तरी या भागात वारकरी संप्रदायाची लोक पण भरपूर प्रमाणात राहत आहेत, तरी हे असे मांसाचे तुकडे असतील, ह्याला या वरच्या भागाला काय सिक्युरिटी नाही, तरी पंढरपूर नगरपालिकेने त्या वरचा भाग जाळीने पॅक करून घ्यावा व या पाण्याच्या पंढरपूर शहरातल्या जेवढ्या टाक्या आहेत त्या टाक्याला सुरक्षा देऊन वरती कॅमेरे बसवण्यात यावे। एकीकडे नगरपालिका प्रशासन असे पाणीपट्टी घरपट्टी भरणाऱ्या लोकांचे जर फोटो बॅनरवर छापणार असतील आणि दुसरीकडे पंढरपूर नगरपालिका या अशा पद्धतीचं पाणी पंढरपूर शहरातील लोकांना पाजणार असेल तर ह्याच्यावरती नगराध्यक्षाचे फोटो छापायचे, नगर सीओचे फोटो छापायचे का पाणी पुरवठा अभियंताचे फोटो छापायचे असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे। अंबाबाई पटांगण येथील पाण्याची जी टाकी जी आहे, नगरसेवक विक्रम भैया शिरसाट यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते अतिशय योग्य पद्धतीने मांडलेले आहेत। या दूषित पाण्यामुळे घरोघरी आजारपण हे आजारपणाचे प्रमाण वाढत आहे, तसेच वारकरी संप्रदाय ही एक भारतालाच नव्हतं तर जगाला एक मान्यता प्राप्त आणि असं मनाला चांगली एक भावना असणारी एक आपल्या विठ्ठल रुक्मिणी जे भाविक इकडे येतात त्यांच्या मनाची ही भावना दुखावल्या जातात ह्या दूषित पाण्यामुळे। तर नगर परिषद यांनी याची व्यवस्थित पद्धतीने दखल घेऊन पाण्याच्या टाकीला आवरण, त्याचे महिन्याच्या महिन्याला स्वच्छता व इतर देखरेख केली पाहिजे असं मला वाटते। आम्ही सर्व नागरिकांच्या वतीनं एवढं आमच्या नगरपालिकेला एक मागणी आहे, त्या आमच्या मागण्या विक्रम भैया शिरसाट यांच्या मान्यतेनं आम्हाला पूर्ण करून देण्यात यावे।